अखेर महाराष्ट्र दिनापासून सुरू केलेलं बाधित शेतकरी व्यंकटराव देसाई यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे। पाणी पुरवठा विभागाच्या उपकार्यकारी अभियंता रुचिता राऊत मॅडम व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या उपकार्यकारी अभियंता धनश्री चंदन खेडे यांनी उपोषणस्थळी येऊन सर्व बाबी समजून घेत उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या आदेशाने उपोषणकर्ते व्यंकटराव देसाई यांना लेखी पत्र देत दिनांक 16 मे 2025ला सर्व विभागाच्या अधिकारी समेत जायमुख्यावर तपासणी करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने व्यंकटराव देसाई यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे। प्रारंभी सकाळी नायब तहसीलदार प्रशांत हरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरसिंग पुमनाळकर, मंडळाधिकारी शेळगावकर, तलाठी चिटले मॅडम, तलवारे यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली। तर दुपारी डॉक्टर गोपछडे, डॉक्टर सोळंके, रत्नमाला साळुंके यांनी तपासणी करत चिंता व्यक्त केली होती। तर आसपासच्या गावकऱ्यांनी या उपोषण स्थळाला भेटी दिल्या व आपला पाठिंबा दिला होता। भेट दिली की काय आश्वासन केले? आज या ठिकाणी श्री व्यंकटराव देसाई यांचं जे समृद्धीच्या समृद्धी महामार्गाची विहीर गेले आहेत त्या बाबतीत जी नोंद घेण्यात आली नाही तेव्हा जे उपोषण सुरू होतं त्या ठिकाणी वरिष्ठांच्या आदेशान्वये इथं भेट देण्यात आली व मान्य उपविभागीय अधिकारी यांनी पाणी पुरवठा विभागास या ठिकाणी सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी करून सविस्तर अहवाल देण्याचे आदेशित केले आहे। त्या अनुषंगाने ज्या राऊत मॅडम आहेत डेप्टी इंजिनियर पाणी पुरवठा त्यांच्याशी संपर्क साधला असता त्या दुपारी 2 ते 3 वाजता भेट देणार आहेत व सविस्तर अहवाल सादर करणार आहेत। त्या अनुषंगाने पुढील कारवाई अनुसरण्यात येईल। धन्यवाद। पाणी पुरवठा उपविभाग पूर्ण रुचिता राऊत। आज आम्ही हे व्यंकटराव देसाई साहेब जे उपोषणाला बसलेले आहेत ह्यांच्या उपोषणाची दखल घेऊन आमच्या SDM साहेबांनी आम्हाला एक पत्र काढलेलं आहे की तुम्ही जायमुख्यावर जाऊन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा। त्या अनुषंगाने आज आम्ही इथे पत्र घेऊन आलेलो आहेत आणि आमच्या विनंतीला मान देऊन देसाई साहेबांनी उपोषण सोडलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचे आभार आणि आम्ही 100% त्यांना सहकार्य करू। आम्ही कुठलाही त्यांचा अन्याय होऊ देणार नाही आणि आम्ही 16/5/2025 रोजी जायमुख्यावर सगळे कर्मचारी सगळ्या डिपार्टमेंटचे कर्मचारी हजर राहणार आहोत। 1-2 दिवस टेंटेटिव्ह मागे पुढे होऊ शकते कारण जवळपास आम्ही 5-6 डिपार्टमेंटचे लोक बोलवत आहोत आणि त्या दिवशी आम्ही नक्की न्याय देण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। अर्जाच्या अनुषंगाने आज आम्ही दिनांक 2 तारखेला सरांचं उपोषण सोडण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि 16/5/25ला आम्ही सगळ्या डिपार्टमेंटचे व्यक्ती आम्ही मिळून इथे एक संयुक्त सर्वे करू SDM साहेबांच्या आदेशाने आणि त्यांचे त्यांना जे काही त्यांचं म्हणणं आहे की आमचं काही पाईपलाईन किंवा विहीर जे काही आले नसेल ते आम्ही त्या संयुक्त मोजणीमध्ये त्यांना एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायचा आम्ही प्रयत्न करू। धन्यवाद। आमच्या ताई गोरे ताई आणि चंदन वादीकरणाच्या आणि तुम्ही हे पत्रकार आणि शेतकरी यांनी मी 2-1 मेला उपोषणाला बसलो होतो। आमची दखल घेऊन प्रशासनानं SDM साहेबानं आणि सगळ्या पोलीस स्टेशननं आणि या पाणी पुरवठा विभागानं कालपासून प्रयत्न केले, 2 वेळेस आले आणि माझा उपोषण सोडण्यासाठी मला सहकार्य आणखी राहिलेल्या पाईपलाईन विहिरीबद्दल समजा त्याने आश्वासन दिलं 15 तारखेचं 16 तारखेचं 16/5चं आणि त्याच्यामध्ये पत्रकार आणि गावातली भोवताली शेतकरी जे खेड्यातले माझ्या गावचा ग्रामपंचायत सांगे फळ आलेगाव, पिंपळगाव, लिखा, आलेगाव या सगळ्या लोकांनी मला येऊन इथं पाठिंबा दिला म्हणून मी आज हे सगळं हे करून मी यांचे प्रशासनाचे बाबा एक आभार व्यक्त करतो शेतकऱ्याच्या वतीने की यांनी मला प्रतिसाद लवकर देऊन मला आमचे 2 वर्ष गेले त्याच्याबद्दल काय वाटलं नाही पण 2 दिवसामध्ये आता निर्णय दिला आहे त्याच्याबद्दल मी सगळ्या प्रशासनाचे आभार व्यक्त करतो। FDM साहेबाचे करतो, गंगाखेडच्या साहेबाचे करतो, पाणी पुरवठा ग्रामीणचे आणि प्राधिकरण जीवनचे करतो आणि पत्रकाराचे आभार व्यक्त करतो आणि एवढं बोलून मी माझे आज काय करतो की हे उपोषण ताईच्या हातानं आज सोडित तेवढेच मी फक्त माझं उपोषण मी स्थगित करीत आहे बरं का, मी थांबित नाही। मला पुन्हा न्याय मला मिळेपर्यंत समजा मला प्रश्न माझ्या याचा राहिला आहे वावराचा राहिलेला आहे आणि माझ्या वावरामध्ये आणखी मला 16 लाख रुपयानं वावर पैसे मिळाले आहेत याचे वावराचे आणि मला ते मान्य नाही तर पैसे 16 लाख रुपयानं
पण मी फक्त हे माझा पाणी पुरवठ्याचा प्रश्न होता म्हणून मी हे एवढं फक्त स्थगित करीत आहे आणि माझं आंदोलन पुढेसुद्धा आणखी या वावरासाठी माझा संघर्ष चालू राहील. माझं 3.5 एकर जमीन गेली, मला 16 जमीन परवडत नाही. आजच्या काळाला एक फ्लॅटसुद्धा येत नाही. म्हणून मी पुढचं आंदोलन पुन्हा आणखी वावरासाठी पुन्हा आणखी लढा देणारच आहे राहिलेल्या शेतकऱ्यासाठी आणि सगळ्या याच्यासाठी. पण हे पाणी पुरवठ्याचा विभाग आणि हे राहिलेली विहिरीबद्दल यांनी आम्हाला पत्र दिलं आज आणि म्हणून मी प्रशासनाचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि माझं आज आंदोलन आजच्या दिवसापुरतं मी स्थगित करतो. धन्यवाद.